असं म्हणतात, मागच्या पिढीने केलेलं जे काही वाईट कर्म आहेत त्याची फळं या पुढच्या पिढ्यांना भोगावी लागतात. तेच स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, सासुरवास अशी सुनांची जी काही छळवणूक मागच्या पिढ्यांनी केली, त्यामुळे मुलींची संख्या कमी होऊन मुलांची संख्या वाढली आणि त्यामुळे ग्रामीण भागातील विशेषतः शेतकरी कष्टकरी मुलांवर जे काही प्रसंग ओढवलाय ते या कवितेतून मी सांगत आहे. मी श्री किरण बाळासाहेब रोकडे आपल्यापुढे सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे कुंठितवर. कवितेचं नाव आहे कुंठितवर. गावोगावी बिनलग्नाची पोरं गुटखा खाऊन फिरतायत. गावोगावी बिनलग्नाची पोरं गुटखा खाऊन फिरतायत. गल्लोगल्लीत रस्त्यावर लाल भडक पिचकाऱ्या सांगतायत. कसं बस 10वी-12वी झालंय शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं पोर. कसं बस 10वी झालंय शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं पोर. लग्न त्याचं जमिना म्हणून सर्व घराला लागलाय घोर. लग्न त्याचं जमिना म्हणून सर्व घराला लागलाय घोर. 30 वर्षे पार झाली अजूनही नशिबात नाही लग्न मंडप. 30 वर्षे पार झाली अजूनही लग्नात नाही लग्न मंडप. नशिबात नाही लग्न मंडप. पै पाहुण्यांनी हात वर केले गाठलं वधूवर सूचक मंडळ. राजकारण करतय उनाडक्या करतय याला पोरगी कशी भेटेल. राजकारण करतय उनाडक्या करतय याला पोरगी कशी भेटेल. बापाचे डोळे मिटण्याआधी सांगा वंशाचा दिवा कसा पेटेल. बापाचे डोळे मिटण्याआधी सांगा वंशाचा दिवा कसा पेटेल. आता मुली शिकल्यामुळे पहा कशी परिस्थिती आली. मुली शिकल्या कमवायला लागल्या बापाचं ऊर येते भरून. मुली शिकल्या कमवायला लागल्या बापाचं ऊर येते भरून. पोरगी आमच्या पोरालाच द्या मनस्थळ येतात दुरून. पोरगी आमच्या पोरालाच द्या मनस्थळ येतात दुरून. पाहुण्यांची उठबस सोने नाणे लग्नाचा खर्च तुम्हीच घ्या करून. पाहुण्यांची उठबस सोने नाणे लग्नाचा खर्च तुम्हीच घ्या करून. माझ्याकडे छदामही नाही म्हणून वधू पिता घेतोय मागे सर. माझ्याकडे छदामही नाही म्हणून वधू पिता घेतोय मागे सर. आता गावातील जी काही मोठे कुटुंब असायची बागायतदार ज्यांना जास्त शेती त्यांचं पहा काय झाले. पांढरे बगळे बागायतदार यांची तर आजकाल मिजासच उतरली. पांढरे बगळे बागायतदार यांची तर आजकाल मिजासच उतरली. टीव्ही आणि मोबाईलवर सुनबाई आणि घरकाम करून सासू बितरली. ती सून शिकलेली असल्यामुळं आता घरचं काम करीना. टीव्ही आणि मोबाईलवर सुनबाई आणि घरकाम करून सासू बितरली. शेतीवाडी तर भरपूर लागते पण शेतात जायचं नाही. गाया शेळ्या कोंबड्या शेतीकाम आणखी काय तुमचं तुम्हीच बघा. गाया शेळ्या कोंबड्या शेतीकाम आणखी काय ते तुमचं तुम्हीच बघा. पुरीला कामाला पाठवणार असाल तर आल्या पावली निघा. पुरीला कामाला पाठवणार असाल तर आल्या पावली निघा. कार ट्रॅक्टर बंगला आणि शेतीवाडी आसामी आहे माझी लय भारी. कार ट्रॅक्टर बंगला आणि शेतीवाडी आसामी आहे माझी लय भारी. पण आता परवडपा कुणी देईना नवरी या पोराला कसा होईला कारभारी. एवढं सगळं असून सुद्धा कुणी देईना नवरी या पोराला कसा होईला कारभारी. अशी ही नवरदेवांची परवड आई बापांनी सोसावी कुठवर. अशी ही नवरदेवांची परवड आई बापांनी सोसावी कुठवर. मिरवणुकीत आणि दुसऱ्यांच्या वरातीत नाचत आहे कुंठितवर. मिरवणुकीत आणि दुसऱ्यांच्या वरातीत नाचत आहे कुंठितवर. नाचत आहे कुंठितवर. असं ही खेड्यापाड्यांमध्ये कष्टकरी जमातीच्या मुलांची ही अशी अवस्था या स्त्री भ्रूणहत्या सासुरवास हुंडाबळी या गोष्टीमुळे झालेली आहे. आणि या गावाकडचे भयान वास्तव मी या आपल्या कवितेतून मांडलेलं आहे. आपण सर्वांनी हे कविता अतिशय दाद देऊन चांगल्या प्रतिसादाने ऐकली त्याबद्दल मी आपला सर्वांचा ऋणी आहे. आणि या कवितेतून आपण योग्य ते सार घ्यावं अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.